भाजपने सुनील नामोजवार यांच्यावर अन्याय केला म्हणून काँग्रेसने त्यांना तिकीट दिली। खासदार प्रतिभा धानोरकर। भद्रावती नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुनील नामोजवार हेच खरे दावेदार होते, पण भाजपने नामोजवार यांच्यावर अन्याय केला आणि वेळेवर आयात उमेदवारांना तिकीट दिली म्हणून आम्ही सुनील नामोजवार यांना उमेदवारी दिल्याचं काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केलं आहे। नामोजवार यांना काँग्रेसमध्ये आणून प्रतिभा धानोरकर यांनी भाजपाला धक्का दिल्याचं मानलं जात आहे। नामोजवार हे भद्रावती नगर परिषदेचे माजी अध्यक्ष असून ते भाजपकडून तिकिटीचे दावेदार होते, मात्र भाजपने खासदार धानोरकर यांचे भासरे अनिल धानोरकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने नामोजवार यांनी काँग्रेस सोबत घरोबा केलाय। विशेष म्हणजे गेले वर्षभर खासदार प्रतिभा धानोरकर आणि अनिल धानोरकर यांच्यामधील संबंधात वितुष्ट आलाय। त्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या या सर्व घडामोडी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात आहे। तर दुसरीकडे अनिल धानोरकर यांनी एखादा कार्यकर्ता पक्षातून गेला तरी काही फरक पडत नसल्याचं सांगितलंय। म्हणजे या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं असेल की हा महत्त्वपूर्ण या ठिकाणी निर्णय ठरला आणि खऱ्या अर्थानं आमचे जे अध्यक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आदरणीय सुनील भाऊ नामोजवार आहे। खरं तर भाजपाच्या अध्यक्षपदाचे खरे दावेदार ते होते, कारण भाजपाची फडी या शहरात जर का कोणी निर्माण केली असेल तर ती सुनील भाऊ नामोजवार यांनी केली। पण भाजपाने खरं तर पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा विचार या ठिकाणी केला नाही। आयात झालेल्या उमेदवाराला कशा पद्धतीने वेळेवरती उमेदवारी देऊन भाजपाने यांच्या सोबत म्हणजे अन्याय केला म्हणायला हरकत नाही। आणि त्या दृष्टिकोनातून सुनील भाऊ सोबत आम्ही शिवसेनेपासून काम करत होतो। या शहराचा दांडगा अनुभव त्यांना, या शहराचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि शहराचे एक मोठं विजन त्यांच्याकडे आहे। आणि कुठेतरी दिवंगत खासदार या क्षेत्राचे बाळूभाऊ धानोरकर यांचे ते सहकारी होते, मित्र होते, निकटवर्तीय होते आणि ती परंपरा कायम ठेवत त्यांनी काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवला आणि आज आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ते या ठिकाणी आहे आणि आमच्या पक्षात ते आले आणि अध्यक्षपदाचे उमेदवार झाले। हाच सगळ्यात मोठा पहिला धक्का भाजपाला आहे आणि याच्या समोरचे धक्के आता आम्ही स्टेप बाय स्टेप भाजपाला देऊ। बरोबर, जवळपास तिकीट मागणाऱ्यांची संख्या भाजपकडे खूप आहे। 122 लोकांनी तिकीट मागितलेले आहे, फक्त 30 लोकांना तिकीट मिळणार आहे, 30 कार्यकर्त्यांना। बाकी बरेचसे कार्यकर्ते समजदार आहे। एखाद्या कार्यकर्त्यांनी जर बंडखोरी केली तर त्याचा कोणताही परिणाम हा पक्षावरती होणार नाही, कारण पक्षाचे कार्यकर्ते हे एकनिष्ठ आहे, ते पक्षासाठी कार्य करत असतात, व्यक्तीसाठी नाही। त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा आमच्या पक्षावरती किंवा कार्यावरती कोणताही परिणाम होणार नाही।